नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपलं मराठी हेल्पलाईनमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या राज्यभरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या नियमित कर्जदार शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. ही माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आपल्या राज्यातील सहकार संस्थांचे अप्पर आयुक्त आणि विशेष निबंधक नागनाथ रेगलेवाड यांनी जिल्हा बँकांमार्फत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे. राज्य शासन सध्या कर्जमाफी संदर्भात अभ्यास करत असून त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून आवश्यक माहिती मागवण्यात आली आहे. खास करून 30 जून 2025 अखेरच्या थकबाकीची माहिती शासनाने मागवली आहे. मात्र मित्रांनो, इथे एक अतिशय महत्त्वाची बाब समजून घेणं गरजेचं आहे. ही कर्जमाफी फक्त थकबाकीदारांसाठीच आहे असं नाही, कारण की शासनाने नियमित कर्जदार शेतकऱ्यांची सुद्धा स्वतंत्र माहिती मागवली आहे. विशेष म्हणजे 2020-21 पासून ते 2024-25 या मागील 5 आर्थिक वर्षांमध्ये जे शेतकरी नियमितपणे कर्ज परतफेड करत आहेत, त्यांची माहिती वेगळ्या स्वरूपात संकलित केली जात आहे. ही माहिती 2 परिशिष्टांमध्ये मागवण्यात आली आहे. परिशिष्ट अ मध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती, तर परिशिष्ट ब मध्ये नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे. याचा थेट अर्थ असा होतो की जे शेतकरी मागील 5 वर्षांपासून सातत्याने कर्ज भरत आहेत, अशा शेतकऱ्यांना शासनाकडून प्रोत्साहनपर अनुदान म्हणजेच पोस्ट अनुदान देण्याचा विचार सुरू आहे. मित्रांनो, या संदर्भात नागनाथ रेगलेवाड यांनी राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना विहित नमुन्यात माहिती भरण्याबाबत पत्र पाठवले आहे. महा-आयटीकडून पोर्टल सुरू झाल्यानंतर ही सर्व माहिती त्या पोर्टलवर भरण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच मित्रांनो, राज्याचे माजी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार कर्जमाफी समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीचे काम सध्या सुरू असून कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांना मिळणाऱ्या लाभांवर अभ्यास केला जात आहे. पुढील 2 ते 3 महिन्यांमध्ये ही संपूर्ण माहिती एकत्र केली जाणार असून त्यानंतर शासनाकडून पुढील निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणून मित्रांनो, जे शेतकरी नियमितपणे कर्ज फेडत आहेत, त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.